गंगा, गंगा ये ना. गंगा, अगं गंगा ये ना. अहो, त्या गायत्री नावाच्या बाई अक्कलकोटमध्ये राहतात. हा धागा तर आपल्याला मिळाला, पण एवढ्या मोठ्या गावात त्या कुठे राहतात हे कसं शोधायचं आता? मला पण ते सुचत नाही. नाव आहे, चेहरा आहे, पण सुरुवात कुठून करायची तेच कळत नाही. आपल्याला अजून एखादा धागा मिळाला असता ना तर खरंच बरं झालं असतं. बरोबर बोलताय तुम्ही. हो काका, इथे गायत्री नावाच्या बाई राहत होत्या का? 15-20 वर्षांपूर्वी त्या कदाचित अक्कलकोटमध्ये राहत होत्या. तुम्हाला काही माहितीये का याबद्दल? नाही बाई, मला का आठवत नाही. दिसायला ह्यांच्यासारख्याच होत्या. काही आठवतंय का? नाही माहित. बरं ठीक आहे, चला आपण पुढे बघूया. मावशी, तुम्हाला त्या गायत्री बद्दल काही माहिती आहे का? त्या अक्कलकोटमध्ये राहत होत्या. नाही का माहिती? नाही माहित का? नाही. बर. इथून सरका. गंगा, गंगा, तुम्ही बऱ्या आहात ना? बघू बरं इकडे, बघू. हात काढा बरं. अहो काय केलंय ते? किती लागलंय तुम्हाला? मी तुम्हाला मागे खेचलं नसतं तर तुम्हालाच लागलं असतं. आपण माझ्यासाठी तुम्ही स्वतःला का दुखापत करून घेतलीत? तुम्ही माझ्यासाठी खूप करताय आणि त्या मनाने हे काहीच नाहीये. हो अहो काहीच नाही. काय बोलताय तुम्ही? हात काढा बरं, बघू द्या. साधी स्वतःची काळजी घेता येत नाही. किती लागलंय? कशाला इकडे पुढे आलात तुम्ही? आणि आता इथेच उभे राहा, काहीच बोलायचं नाही. थांबा इथेच. हे बघा किती किती लागलंय. दुखत नाहीये ना? मला मला बरं वाटतंय आता. तुम्ही ना, तुम्हाला स्वतःची काळजीच घेता येत नाही. काय गरज होती पुढे धावत यायची? तुम्हाला काही झालं असतं ना तर सगळ्यात जास्त त्रास मला झाला असता. नाती रक्ताने नाही जोडली जात, ती काळजीने आणि त्यागाने जोडली जातात. गंगा, अमरीश, तुम्ही जे शोधताय ते तुम्हाला आज नाही तर उद्या सापडणारच आहे. पण या प्रवासादरम्यान तुम्हाला जे सापडतंय ते जास्त मौल्यवान आहे. कधी कधी उत्तरांपेक्षा प्रवासच माणसाला जास्त घडवतो. ते उत्तर देत नसतो, तो माणसाला उत्तरापर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य देतो. स्वामी, आमच्यासाठी तुम्हीच देव आहात. हो स्वामी, कविराज अगदी बरोबर बोलतायत. आम्ही वेगळा देव कुठून शोधायचा? आमच्यासाठी तुम्हीच देव आहात. असं समजा आम्ही इथे नाहीच होत. आता देव शोधून दाखवा बरं. अहो देव कुठे शोधायचा आता? ये रे बाबा ये. स्वामी देवा, हा भक्त खूप दुःखी आहे. आयुष्याला कंटाळलाय. तो म्हणतोय की त्याला देवाला बघायचंय, देवाशी बोलायचंय, त्याला जाब विचारायचंय देवाला. तुला देवाला शोधायचंय का? हो स्वामी, माझे प्रश्न संपतच नाहीयेत, दुःख संपत नाहीये. एकदा जर का देव माझ्या समोर आला ना तर त्याला मी विचारणार आहे, हे सगळं माझ्याच वाटेला का? अरे तू असं सापडत नाही. म्हटलं तर त्याला शोधणं एकदम कठीण आहे.
आहे ते एकदम सोपं. हो एवढं सोपं आहे? मग एकदा मलाही देव दाखवा ना स्वामी. तुझा देव तुला शोधायला लागेल. दुसऱ्यांनी दाखवलेला देव हा अनुभव नसतो, ही फक्त माहिती असते. पण शोधायचा कसा? एक काम कर, गावात जा आणि ज्या धडावर शीर नसेल असा माणूस दिसला की मला येऊन सांग. हे कसं शक्य आहे? असा माणूस असूच शकत नाही, सापडूच शकत नाही. हा मग तुला देवही सापडणार नाही. जा. पण मला देवाला भेटायचंच आहे. मला सांगितलंय स्वामी स्थानावर आल्यावरती देवाची भेट होते. आम्ही सांगितलेलं ऐकायचं नाही. वर म्हणतो इच्छा पूर्ण करा. ते औषध घ्यायचं नाही आणि रोग बरा करा म्हणतोय. आम्ही सांगितलेलं काम ऐकायचं नाही ना. जा जा जा. स्वामी देव म्हणतायत ना, मग जा गावात शोध घे. जा. अहो पण ही गोष्ट शक्यच नाही. ते करण्यात काय अर्थ आहे? उगाच वेळ वाया जाईल. वेळ वाया जात नाही, श्रद्धेशिवायचा जो मार्ग असतो ना तो वाया जातो. आणि स्वामी देव जी गोष्ट सांगतात ती कधीच अशक्य नसते. हा ती आपल्या बुद्धीला समजलेली नसते. तेव्हा ऐक माझं, जा प्रयत्न कर, शोध घे. बरं एकदा बघून येतो. सुंदरे, याचं कोडं सुटेपर्यंत आम्ही आमच्या गंगाचं कोडं सोडवून येतो. गंगा कुलूप उघडायची वेळ जवळ आली आहे. फक्त योग्य दारापर्यंत पोहोचायचं आहे. गंगा, गंगा हे घ्या, पाणी घ्या. या. बरं वाटतंय ना आता? हो बरं आहे मला. खरंच बरं वाटतंय ना? उगाच धीर धरू नका. तुम्हाला दुखत असेल तर आपण थोडा वेळ विश्रांती घेऊया. अहो तुम्ही सारखा सारखा तोच प्रश्न विचारताय मला. मी म्हंटल ना मला बरं वाटतंय. आणि मी विचारणारच. बरं चला आता निघूयात. चला निघूया. काका एक विचारू का? तुम्ही गायत्री नावाच्या कुठल्या बाईला ओळखता का? नाही नाही 15-20 वर्षांपूर्वी त्या इथेच राहत होत्या. काही आठवतंय का? नाही नाही. अहो मला वाटतंय गायत्री नावाची अशी कोणी बाईच नाहीये. मला वाटतंय आपण एखाद्या सावलीच्या मागे धावतोय. अहो नाही नाही, अहो ते असणारच. ते सराफ काका खोटं बोलत नव्हते. कदाचित गोष्ट जुनी असावी. काका काय काय सांगायचं तुम्हाला मला? तरी मला प्रश्नच पडला. इतकी वर्ष झाली पण गायत्री जशीच्या तशीच कशी काय दिसते? अहो इथे माणसांना काल परवा काय केलं ते लक्षात राहत नाही. कित्येक वर्ष नातलगांना भेटलो नाही तर त्यांचे चेहरे विस्मृतीत जातात. मग या परक्या स्त्रीची आठवण कोण जपून ठेवणार? खरंय तुमचं. पण त्या गायत्रीला शोधणं जवळजवळ अशक्यच झालंय. अशक्य? गंगा, आपण स्वामींच्या अक्कलकोटमध्ये उभे आहोत. इथे अशक्य असं काहीच नसतं. इथे माणसं प्रयत्न करतात आणि चमत्कार कृपा दाखवते. आपण आपला शोध सुरू ठेवूयात ना. आपल्या प्रयत्नांना स्वामी नक्कीच आशीर्वाद देतील. गायत्रीला शोधताय नव? तुम्हाला बी मध हवंच होतं ना? हो म्हणजे सकाळीच माझ्या मनात आलं की बाजारात जाऊन मध घेऊन यावं. लोकांच्या इच्छा पूर्ण करणं हेच तर आमचं काम असतंय.
ये बाबा ये, मी सांगते सगळं स्वामी देवांना. ये ये असा. स्वामी देवा, भक्त आलाय. तो म्हणतोय की त्यांनी गावभर शोध घेतला, गल्ली वाडे सगळीकडे बघितलं, पण धडावर शीर नसलेला माणूस त्याला काही सापडला नाही असं म्हणतोय तो. एवढी सोपी गोष्ट सांगितली ती जाणता आली नाही आणि निघालाय देव शोधायला. माफ करा स्वामी, मी पूर्ण गाव शोधलं, पण असा माणूस कुठेच नाही, असूच शकत नाही. काय रे, दिसतोय का तुम्हाला धडावर शीर नसलेला माणूस? अरे देवा, स्वामी देव म्हणतायत तो माणूस हाच आहे की. याने मान खाली घातल्यावर याच्या धडावर शीरच दिसत नाहीये. अच्छा, याबद्दल बोलत होते स्वामी. हो बाळा, याबद्दलच बोलत होतो आम्ही तुला. अरे मान खाली घालून अहंकार बाजूला ठेवून आपल्याच हृदयात डोकवलं की परमेश्वर दिसतो रे. काका तुम्ही इथे कसे? अगं मध इकत असतोय ना मी, त्याकरता समधीकडे फिरावं लागते मला. काका तुम्ही गायत्री बद्दल विचारलत ना? हा, हो, आम्ही गायत्री नावाच्या बाईला शोधतोय. तुम्ही ओळखता का तिला? म्हणजे तुम्हाला काही माहितीये का तिच्याबद्दल? ओळखतो म्हणजे काय, चांगलंच ओळखतो की मी. मला सांगा ना मग, कुठे आहे ती आणि कुठे भेटेल आम्हाला? अगं असं काय करतेस, रोजच भेटतेस की तिला? मी गायत्रीला रोज नाही, कसं शक्य आहे? अहो तुम्हाला खरंच माहित आहे का त्या कोण आहेत ते? माहित असेल तर त्यांचा पत्ता सांगा ना. अहो आम्ही बराच काळ झाला त्यांना शोधतोय. ठीक आहे, तिच्या घराची किल्ली. तिच्या घराची चावी? हा वय, इथून सरळ पुढे जायचं, मग गाव संपल. त्याच्या पुढे 100 पावलं चालत गेलीस की तिचं घर लागल. म्हणजे ती इथेच राहते या गावात? अहो पण आम्ही सगळ्यांना विचारलं, कोणीच तिच्याबद्दल आम्हाला काहीच सांगितलं नाही आणि कोणाला काही आठवतही नाही. मग तुम्ही असं कसं म्हणता? पोरी जास्त प्रश्न विचारू नये. तिथं जा, दार उघड आणि घरात जा. तुझ्या समध्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील. काही कुलप शब्दांनी उघडत नाही, त्याच्याकरता योग्य चावी लागते. हा, चला माझ्या बरोबर. चल. देव शोधण्यासाठी आकाश पालथ घालायची गरज नसते, स्वतःच्या अंतरंगात उतरायची गरज असते. लोक देवाला मंदिरात शोधतात, तीर्थक्षेत्रात शोधतात, डोंगर दऱ्यातही शोधतात, पण स्वतःच्या हृदयात शोधत नाहीत. त्यांनी स्वतःला ओळखलं, त्यांनी देवाला ओळखलं. म्हणजे देव माझ्यातच आहे. देव इकडे तिकडे कुठेही नाही बाळा, देव तुमच्यातच आहे. प्रत्येक श्वासात, प्रत्येक स्पंदनात, प्रत्येक चांगल्या विचारात. फक्त त्याचं अस्तित्व विसरून जाता तुम्ही. त्या दिवशी तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागाल, स्वतःचा आदर करायला लागाल, या देहात परमेश्वराचा वास आहे हे ध्यानात ठेवून जगायला लागाल, तन मन आणि विचार शुद्ध ठेवायला लागाल. त्या दिवशी तुमच्या आत दडलेला ईश्वर तुम्हाला दिसेलच.
आज मला माझा देव सापडला स्वामी. बाहेरच्या ज्योतीकडे बघू नका, तुमच्या आतली ज्योत जागी करा. ती पेटली तर अंधार आपोआप निघून जाईल. हेच ते घर जिथं आपल्याला पोहोचायचंय. काका तुम्हाला काय झालं? ते काका कुठे गेले? अरे हो, आत्ताच तर इथे होते. कुठे गेले? त्यांनी आपल्याला इथे पोहोचवलं आणि कधी निघून गेले कळलंच नाही. एक गोष्ट खरी, आपण इथपर्यंत पोहोचलो होते त्यांच्यामुळेच. गंगा, गंगा, गंगा. हा, अहो काय झालं? कुठे हरवलात? माहित नाही का, पण हे घर बघितल्यापासून सगळं खूप विचित्र वाटतंय. असं वाटतंय मी ह्या आधी इथे आले. ते काका म्हणाले होते ना की गायत्री कदाचित या घरात अजूनही राहत असावी, पण इथे तर कोणच नाहीये आणि हे घर अनेक वर्षांपासून बंद असल्यासारखं वाटतंय. मलाही तसंच वाटतंय. एवढ्या खात्रीने त्या काकांनी आपल्याला हे घर दाखवलं म्हणजे नक्कीच काहीतरी असणार इथे. कदाचित त्यांना स्वामींनीच पाठवलं असणार. स्वामी कधीच कोणाला उगाचच कुठेही नेत नाहीत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे घर मला इतकं ओळखीचं का वाटतंय? मी इथे ह्या आधी आले का? नाही, हे तर शक्यच नाही. मग माझं मन का मला असं सांगतंय की हे घर ओळखीचं आहे माझ्या? गंगा, गंगा तुम्ही ठीक आहात ना? माहित नाही का, पण मला असं वाटतंय हे घर मला बोलावतंय. गंगा, 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 गंगा बाळ ये ना. गंगा बाळ ये ना. गंगा, गंगा, गंगा बाळ ये ना. सुंदरा मावशी, अहो हे काय? अहो, तुमच्यामध्ये पण आहे.
वेगळे, प्रकाश एकच, रूप वेगवेगळी, पण चेतना तीच. देव शोधताना माणूस आकाशाकडे बघतो, पण देव त्याच्या स्वतःच्या हृदयात त्याची वाट बघत बसलेला असतो. स्वामी, आज माझा जन्म सार्थकी लागला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पाहिलंस, स्वामी देवांनी तुला फक्त जाणीव करून दिली नाही, तर तुझ्यातल्या दैवी अस्तित्वाचं दर्शन घडवलं. आम्ही स्वामी देवांना देव मानतो. ते फक्त नमस्कार करण्यापुरतं नाही, तर ते आमच्या हृदयात आहेत. ते आमच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक विचारात, प्रत्येक श्वासात आहेत. आणि म्हणूनच स्वामी भक्तानं नेहमी चांगलं वागलं पाहिजे, चांगलं जगलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं आचरण केलं पाहिजे. कारण ज्याच्या हृदयात स्वामीदेव असतात ना, त्याच्या वागण्यात करुणा आणि विचारात पावित्र्य असतं. स्वामीदेव आमच्या हृदयात आहेत, म्हणजेच ते कायम आमच्या बरोबर आहेत. म्हणून मी सगळ्यांना एकच सांगते, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळपाठी नित्य आहे रे मना. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. शोधल्याने कोणाला देव सापडतो, कोणाला त्याचा मार्ग सापडतो, कोणाला त्याचा भूतकाळ. देवाचं दर्शन झालं की प्रत्येक जण सुखावतो, पण प्रत्येक जण स्वतःचा भूतकाळ पाहून सुखावेल असं मात्र नसतं. कारण काही सत्य मुक्त करतात, तर काही सत्य माणसाला हादरवतात. आता बघूया कोणाच्या नशिबात कोणतं दार उघडतंय ते. गंगा, गंगा ये ना. गंगा, अगं गंगा ये ना. गंगा बाळा, बाळ ये ना आत. हे कोण आहे आतमध्ये? कोणी मला हाक मारली? अहो, मला खूप भीती वाटतेय. मलाही तेच कळत नाहीये, पण हे जे काही आहे ते साधं सुद्धा नाहीये. आत खरंच कोण आहे का? कोण हाका मारतंय मला? हे घर तर पडीक दिसतंय आणि दारालाही बाहेरून कुलूप आहे. म्हणजे आत कुणीच असण्याची शक्यता नाही. मग कोण हाका मारत असेल मला? कोण हाका मारतंय? आणि तुम्ही गंगाला कसं ओळखता? आणि गंगाला ओळखता तर बाहेर का येत नाहीये? दार उघडा बरं, दार उघडा. हाका थांबल्या आणि बाहेरही कोणीच येत नाहीये. काय माहिती, आता तर आवाजही येत नाहीये.
काय प्रकार होता? आता तर आवाज येत होता. अहो, मी एक विचारू का? हो. हा हा भूताटकीचा तर प्रकार नाहीये ना? अहो गंगा, काय बोलताय? असं काही नसणार आहे. जिथे स्वामींचा संचार असतो तिथे अंधाराचा काहीच अधिकार नसतो. स्वामींच्या अक्कलकोटमध्ये भय टिकत नाही. तिथे फक्त सत्य उलगडतं. पण हे नक्की आहे तरी काय? माझ्या नावाने हाका मारत होते आणि अचानक कसा काय आवाज बंद झाला? हा नेमका काय प्रकार आहे? मला काहीच समजत नाहीये. गंगा, आपण एक काम करूयात का? काय? इतका वेळ आपण बाहेर उभे राहून अंदाज बांधतोय आणि उत्तरही मिळत नाहीयेत. आपण दार उघडायचं का? आज जायचं का? सुंदरा, ही चावी बघ. हो स्वामी देवा. गंमत बघ ना, चावी माणसाच्या हातात असते आणि संधीचं दार त्याच्या समोर. दार बंद असलं की माणूस दारापेक्षा स्वतःच्या भीतीकडे जास्त बघत असतो. कधी गोंधळतो, कधी घाबरतो आणि कधी दार उघडण्याआधीच मागे फिरतो. आणि मग त्याला वाटतं नियतीने त्याला काही दिलंच नाही. पण सत्य वेगळं असतं. नियती कधीच दार बंद ठेवत नाही. माणूस स्वतःची भीतीच कुलूप बनवून बसतो. खरंय स्वामी देवा. भूतकाळ असो वा भविष्य, दोन्हीच्या वाटेवर एक बंद दार असतं आणि त्या दाराची चावी ही माणसाकडेच असते. पण जोपर्यंत दार उघडायचं धाडस होत नाही तोपर्यंत भूतकाळ उलगडत नाही, ते भविष्य उजाडत नाही. काही जण आयुष्यभर चावी हातात घेऊन फिरतात पण कुलूप उघडण्याची हिंमत करत नाहीत. मग ते नियतीलाच दोष देतात. म्हणजे प्रत्येक उत्तराच्या आधी एक दार असतं स्वामी देवा. आणि प्रत्येक दाराच्या आधी एक भीती. तो भीतीवर मात करतो त्यालाच उत्तर मिळतात. दार उघडण्याचा क्षण म्हणजेच नियती बदलण्याचा क्षण. आज कोणाचा तरी भूतकाळ कुलपातून बाहेर पडणार आहे, त्याच वेळी कोणाचं तरी भविष्य आकार घेणार आहे. तर बघूया, चावी हातात असूनही दार उघडायचं धाडस होतंय का? गंगा, कदाचित हीच ती चावी असावी जिच्यामुळे तुमचं कोडं उलगडणार. आणि कदाचित माझं आयुष्यही बदलणार असेल. सुंदरे, संधीचं एक दार आम्ही प्रत्येकासाठी खुलं करतोय. कोणासाठी पश्चातापाचं तर कोणासाठी प्रायश्चित्ताचं, कोणासाठी स्वतःला बदलण्याचं. पण दार उघडलं म्हणून सगळेच आत जातात असं नाही. काही जण त्या दारातून प्रकाशाकडे जातात, काही जण स्वतःहून अंधार निवडतात. बघूया तो गोवर्धन कुठलं दार निवडतोय ते. गोवर्धन? स्वामी स्वामी स्वामी, मला माफ करा. तुम्ही माझ्या कुठल्या चुकांबद्दल, कुठल्या पापांबद्दल बोलतात खरंच मला माहित नाही स्वामी. मी जरी माझ्याकडून कुठली चूक झाली असेल किंवा अपराध झाला असेल तर त्याची क्षमा मागायला आलोय स्वामी. प्रायश्चित्त घ्यायला आलोय स्वामी. मला माफ करा स्वामी. बर, आणि तुम्ही मला सांगितलं होतं की
अमरीश आणि गंगाचं लग्न स्वीकार, हे मी स्वीकारलं आणि गंगालाही स्वीकारलं. स्वामी, तुम्ही सांगाल ते प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे स्वामी. उठ, बरा. आता शेवटी जे बोला ते परत बोल. मी गंगाला स्वीकारलंय. तुम्ही सांगाल ते प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे स्वामी. मी सांगू तर प्रायश्चित्त घेशील? हो हो, नक्की ना? नक्की घेईन. तुमचा शब्द माझ्यासाठी आदेश आहे. मग आम्ही तुला नक्की माफी देऊ. धन्य झालो स्वामी, धन्य झालो. वेळ आली आहे स्वामींनाच त्यांच्या मार्गातून दूर करण्याची, संपून टाकण्याची. गोवर्धन, दार प्रायश्चित्ताचं उघडलंय. आता आत पाऊल टाकतोस का विनाशाकडे वळतोस हे तू ठरवायचंयस. देव संधी देतो, पण निवड शेवटी माणसालाच करावी लागते.